ती बाई 46 इयरची बाई होती. ती आलेली विथ सिव्हिअर ॲनिमिया आणि म्हणजे पोटाचं साईज होतं 32 वीक. म्हटलं तर बाळ 32 वीकसारखं पोट दिसत होतं. वेट होतं 3.6 kg होतं 40 गार्डचं वड. गवर्नमेंट हॉस्पिटल का इमेज तो अभी तो बहुत चेंज हो रहा है. लास्ट 5 मंथ में माँ की मृत्यु नहीं हुई है. वी आर एबल टू डू सक्सेसफुली दिस सर्जरी. बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या अर्थात बीम्समधील स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नुकतीच एक अत्यंत गुंतागुंतीची आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली आहे. तीव्र शारीरिक वेदना आणि रक्तस्रावाने त्रस्त असलेल्या एका 42 वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून तब्बल 3.7 किलोग्राम वजनाचा एक भला मोठा फायब्रॉइड ट्यूमर म्हणजेच गाठ यशस्वीरित्या काढून टाकण्यात डॉक्टरांना यश आलंय. संबंधित महिला अनेक दिवसांपासून मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या अतिरिक्त रक्तस्राव आणि पोटदुखीने त्रस्त होती. त्यामुळे तिला तीव्र ॲनिमिया झाला होता, ज्यामुळे तिची प्रकृती अधिकच खालावली होती. उपचारासाठी ती शहरातील बिम्स रुग्णालयात दाखल झाली. तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या सखोल तपासणीत महिलेचं गर्भाशय असामान्यरित्या वाढलेलं आढळलं. हे वाढलेलं गर्भाशय सुमारे 32 आठवड्यांच्या पूर्ण वाढलेल्या गर्भधारणेच्या आकाराइतके मोठे होते. यावरून फायब्रॉइडचा प्रचंड आकार लक्षात येतो. रुग्णाची गंभीर स्थिती आणि गाठीचा विशाल आकार पाहता स्त्रीरोग तज्ज्ञांच्या समूहाच्या वतीने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यंत काळजीपूर्वक ही शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली आणि गर्भाशयात असलेला तो प्रचंड 3.7 किलो वजनाचा फायब्रॉइड यशस्वीरित्या बाहेर काढला. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्या आरोग्यात आता वेगाने सुधारणा होत आहे. या महत्त्वपूर्ण आणि जीवनरक्षक वैद्यकीय कामगिरीबद्दल बिम्स व्यवस्थापनाने डॉक्टरांच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन केलं आहे. एक मिडिल एज पेशेंट हमारा हॉस्पिटल में एडमिट हुए थे बिम्स बेलगाम में. उसका प्रॉब्लम था गर्भाशय में गांठ था, तो उसको पाली जास्त होते थे. तो 2 कंप्लेंट लेके इधर एडमिट हुए थे. हम पूरा एवेलुएट करके उसका सर्जरी किए. सो ये थोड़ा 30% बोलते हैं इसको, इस डिसीज़ को. लेकिन ये केस इंटरेस्टिंग क्यों है कतले मतलब साइज़, उसका साइज़ ऑलमोस्ट 8 मंथ्स प्रेगनेंसी का साइज़ था और वो थोड़ा सर्जरी में डिफ़िकल्ट होता रहता है. तो हमने उसको सक्सेसफुली ऑपरेट किए. सर कब एडमिट हुए थे? ओके, हाँ, एडमिट करके सब किए. बट थिंग इज़ बिकॉज ऑफ इट्स साइज़ के वजह से जो कॉम्प्लिकेशन होते हैं वो सब हम अवॉइड किए. वी आर एबल टू डू सक्सेसफुली दिस सर्जरी. सर क्यों कैसे होता है? ये यूजुअली हार्मोन वेरिएशन से होता है. फर्स्ट ये जो बच्चे नहीं रहता ना, जो लेडीज़ के उसके में ज़्यादा रहता है एस्ट्रोजन के इफेक्ट से. सो ऐसे लेडीज़ में ज़्यादा रहता है, लेकिन इट इज़ सीन इन ऑल पेशेंट्स. छोटे रहते, मिडिल साइज रहते, बड़ा रहते. तो ये बड़े था इसलिए थोड़ा इंटरेस्टिंग था और थोड़ा कॉम्प्लिकेटेड था. सर ऐसे बड़ी सर्जरी सिविल में हुई है तो लोगों को क्या कहेंगे? अभी आपके हिसाब से तो पहले गवर्नमेंट हॉस्पिटल का इमेज तो अभी तो बहुत चेंज हो रहा है. वी आर हैंडलिंग ऑलमोस्ट ऑल क्रिटिकल केसेस एंड वी आर इम्प्रूविंग आवर केयर ऑल्सो फ्रॉम बिगिनिंग टू एंड. सो टू गिव वन मोर बेस्ट एग्जांपल इज लास्ट 5 मंथ में एक भी माँ की मृत्यु नहीं हुई है. इतना भी क्लिष्ट कॉम्प्लिकेटेड केसेस आए, सब रिकवर्ड एंड वेंट होम. ऐसे 6-5 केस हुए हैं. ऑल आर ऑलमोस्ट डेड लाइक, बट वी ट्रीटेड, दे आर रिकवर्ड एंड दे वेंट होम. आई थिंक दैट्स अ मिरेकल. आई थिंक दिस सक्सेस शुड गो टू एंटायर टीम, entire BIMS team, administration, doctors, anesthetists, staff nurse, group D workers, everything, and even God grace. सर आपका पूरा नाम? मैं डॉक्टर वसंत कपूर,
इंचार्ज HOD बीम्स बेळगाव. ती बाई 46 इयरची बाई होती. ती आलेली विथ सिव्हिअर ॲनिमिया आणि मला ब्लड भरपूर कमी होतं. तिचं HB 6 होतं. मग तिला ॲडमिट करून आम्ही ना त्याला 2 पॉईंट ब्लड घातलं. मग तिला रेडी केलं OTसाठी. मग कार्डिओलॉजिस्टने त्यांनी फिटनेस दिलं आणि फिट करायला. तिचं पर अपडाऊन म्हणजे पोटाचं साईज होतं 32 वीक. म्हटलं तर बाळ 32 वीकसारखं पोट दिसत होतं तिचं. कोणी ते ऑपरेशन करायला रेडी नव्हते. त्याच्यात प्रॉब्लेम होत होतं. त्याशिवाय HbA1c पॉझिटिव्ह असतं ना ते कोण हात लावते. मग त्यांना मी ॲडमिट करून तिला ऑपरेशन केलं. सगळं स्पायनल GA दिलेलं त्याला. केल्यावर ते मग ते वेट होतं 3.6 kg होतं. OT गार्डसोबत. आणि ते मग टेस्टिंगला पाठवल्यानंतर टेस्टिंगला पाठवलं ते रिपोर्ट नॉर्मल आलेलं आहे. कॅन्सर याचं काय आलं नाही आहे. आणि ती परवा 2 दिवसा अगोदर तिला डिस्चार्ज करून घरी पाठवलं आहे. आणि काय ते प्रॉब्लेम शी इज फाईन. आणि काय आणि इतकी मोठी सर्जरी सिव्हिलमध्ये झाली आहे. मोठी सर्जरी झाली म्हणून 3.6 चांगली झाली. पेशंट चांगले आणि टीम चांगली होती. आमची NSCची टीम चांगली होती. आणि एका ठिकाणी प्रायव्हेटला खूप महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यावर सिव्हिलमध्ये सक्सेस झाली आहे. याबद्दल काय म्हणतो? प्रायव्हेटमध्ये काय ते एकदम प्रायव्हेटमध्ये गेलं का पटकन होते. सिव्हिलमध्ये कसं आहे सिव्हिलचं लोडप्रमाणे ना त्या मला हे करावं लागतं की कुठलं पेशंट प्रायोरिटाईज करायचं आहे. आणि प्रायव्हेटमध्ये कसं पटपट करतात की एकदम ब्लड 3-4 ब्लड तसं 3-4 ब्लड घालून करावं लागत नाही. एमर्जन्सी नसते. असं एक दिवस ब्लड घातलं नेक्स्ट डे परत चेक करतो परत आहे. प्रायव्हेटला काय करतात पटपट घेतात 3 पॉईंट एका दिवशी घालतात आणि नेक्स्ट दिवशी OTला ते बरं नाही. हार्टला प्रॉब्लेम होऊ शकते. तर आम्ही काय केलं स्लोली केलं सगळं रेडी करून घेतलेलं आहे. उद्या पेशंट घरी डिस्चार्ज घेऊन जायसाठी महत्त्व आमचं ते आहे. ऑपरेशन महत्त्वाचं नसते आम्हाला. त्यासाठी मेन सगळं काळजी करून केलं आहे. आणि मोठं आहे ना तर ते छातीच्या जस्ट खाली मास होतं. ते सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही पाठवा सिव्हिलला हाय रिस्क पेशंट आम्ही आहेत रेडी करायला सगळं ऑलरेडी. आपलं पूर्ण नाव? डॉक्टर निखिल वेर्णेकर. यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या टीममध्ये स्त्रीरोग विभागातील डॉक्टर वसंत कबूल, डॉक्टर लक्ष्मी केयस, डॉक्टर निखिल वेर्णेकर आणि डॉक्टर गौसिया गोरीखान यांचा समावेश होता. भूलतज्ज्ञ म्हणून डॉक्टर साजिद हुसेन नदाफ, डॉक्टर पूर्णिमा, डॉक्टर ॲडस्टा आणि डॉक्टर रेंडा डिकोन्सा यांनी मोलाची साथ दिली. तसेच नर्सिंग अधिकारी मल्लव्वा आणि इतर कर्मचाऱ्यांचेही सहकार्य महत्त्वाचे ठरले. बीम्सचे संचालक डॉक्टर अशोक कुमार शेट्टी, मुख्य प्रशासन अधिकारी डॉक्टर सिद्धू हुल्लोळी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर इरण्णा पल्लेद आणि स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरोजा तिगडी यांनी या समूहाचं विशेष कौतुक केलंय. ब्युरो रिपोर्ट विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव.